दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त गटनेते ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी आज नाशिक महानगरपालिका मुख्यालयातील आपल्या कार्यालयात विधिवत पूजा अर्चा करून गटनेते पदाचा कार्यभार स्वीकारला. कुटुंबियांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पूजा करत त्यांनी आपल्या कार्यालयात प्रवेश केला. या प्रसंगी नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी वर्ग, विविध पक्षांचे नगरसेवक, वकील बांधव, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी ॲडव्होकेट श्याम बडोदे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पूर्व नाशिक विभागासाठी हा विशेष अभिमानाचा क्षण मानला जातोय, कारण तब्बल 2 दशकांनंतर या विभागाला गटनेते पदाचा मान मिळालाय. त्यामुळे पूर्व नाशिक मधील नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. यावेळी ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की पक्षाने आणि नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार आहोत. शहराच्या विकासासाठी तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आदरणीय गिरीजी महाजन साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि नाशिक शहराचे 3 आमदार, शहराचे अध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीचं नाशिक महानगरपालिकेचे गटनेते म्हणून माझी निवड झाल्यानंतर या नाशिक महानगरपालिकेतल्या राजीव गांधी भवन या वास्तूतील या गटनेता कॅबिनची आज आम्ही विधिवत पूजा करून आज प्रत्यक्षात कामाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता, विकास कामांना गती आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांसोबत समन्वयाने काम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.